नागपूर शहरात सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याची इमारत मोठी डौलाने उभी झाली. या पोलीस स्टेशनची इमारत जशी उभी झाली त्याच्यानंतर बऱ्याच काही अशा गोष्टी झाल्या. या सायबर पोलीस ठाण्यात नुकतीच मोठी खळबळजनक घटना उघडकीस आलेली आहे. रेकॉर्ड मला काही तक्रारदारांनी या पोलीस स्टेशनमध्ये मधील कारभार विषयी सांगितलं की इथे स्वागत कक्षामध्ये पोलिसांऐवजी दुसरेच कोणीतरी लोक बसलेली असतात, जी म्हणजे सुरक्षा रक्षकांसारखी बॉडीगार्ड सारखी असतात आणि त्यांची भाषा अगदी उर्मट आहे. आणि ते तक्रार तर घेत नाही, उलट विचारपूस करून बाहेरच्या बाहेर हाकलून लावतात. समजून सांगणं तर दूरचीच गोष्ट, पण हाकलून लावतात आणि त्यांना जर ऑनलाईन कंप्लेंट करण्याविषयी विचारणा केली किंवा कंप्लेंट करू असं बोललं तर दमदाटी करतात, शिवीगाळ करतात. अशा प्रकारची तक्रार जेव्हा मला मिळाली तेव्हा मी तिथे चौकशी केली. तेव्हा कळलं की या ठिकाणी काही इंटर्न्स ला बसवलं जातं. यामागचा उद्देश तो चांगलाच की सायबर अवेअरनेस विषयी माहिती मिळायला पाहिजे. शिवाय मुख्यमंत्री युवा योजनेच्या अंतर्गत पण काही युवकांना सायबर जनजागृती करता मानधन दिलं जातं आणि त्यांना ट्रेनिंग तिथं दिलं जात आहे. तर ही मंडळी जेव्हा तिथे बसतात तेव्हा सामान्य तक्रारदार जेव्हा जातात त्यावेळेला अशी अरबड भाषा ती किंवा उर्मटपणे ते बोलतात तक्रारदारांशी, अशी माहिती समोर आलेली आहे. बरं, या प्रकरणा व्यतिरिक्तही तिथे बरंच काही आणखीन चालतं. या गोष्टीवर माझा विश्वास नव्हता बसत. मात्र नुकतंच तिथे 6 पोलीस कर्मचारी आणि 3 अधिकारी यांचं जेव्हा निलंबन करण्यात आलं, एकाएकी तडकाफडकी निलंबन जेव्हा झालं तेव्हा मात्र माझे कान टवकारले आणि नेमका विषय काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बरेच पत्ते उघडकीस आले. आता हे प्रकरण काय नेमकं हे आपण जाणून घेऊया. एप्रिल महिन्यामध्ये हितेश भोजवाणी नामक एका युवकाने 500 रुपयाची फसवणूक झाल्याचा तक्रार या पोलीस स्टेशनला दिली होती. गंमत अशी की या पोलीस स्टेशनमध्ये म्हणा किंवा एक आदेशच आहे या पोलीस स्टेशनला की 1,00,000च्या आतमधली जेवढी प्रकरणं असतील ती संबंधित पोलीस स्टेशननीच ही प्रकरणं सोडवायची असतात. मात्र या प्रकरणात हे फक्त 500 रुपयाचं प्रकरण नाही तर इथं फार मोठं गबाळ हाती लागू शकतं किंवा अशा काहीतरी एक कल्पना आल्यामुळं या इथल्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण उपायुक्त लोहित मतानी यांच्याकडे नेलं आणि तिथे सगळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर हे प्रकरण जे आहे म्हणजे हा गुन्हा दाखल करण्यात आला. बरं, गुन्हा दाखल झाला त्यानंतर पुढे काय? पोलीस स्टेशनला 2 पोलीस अधिकारी आहेत, पोलीस निरीक्षक आहेत. एक सुतार आणि दुसरे योगेश घारे. बरं, हे एकमेव पोलीस स्टेशन नागपूर शहरात आणि सायबर गुन्हे फार जास्त प्रमाणात असल्यामुळं याचा व्यापही तेवढाच मोठा आणि ही प्रकरणं लवकरात लवकर हाताळता यावीत म्हणून पोलीस आयुक्तांनी हे 2 पोलीस निरीक्षक या सायबर पोलीस ठाण्याला दिलीत आणि कामाची विभागणी करण्यासाठी म्हणून 2 भाग तयार केले, जसं एक दक्षिण झोन आणि उत्तर झोन. तर त्यानुसार या दोघांना 2 झोनची विभागणी करून दिली. बरं, हे झाल्यानंतर की हा तपास जेव्हा यांच्याकडे आला तेव्हा म्हणजे कोणाच्या हद्दीत हे प्रकरण आहे हे बघून तपास करायचा होता. तसं न होता सांभाळणारे जे सुतार आहेत बलराम सुतार, त्यांनी गुन्हा नोंद करून घेतला. तर तपासाची कार्य मात्र दक्षिण झोनचे योगेश घरे यांनी सांभाळली. बरं, हे सांभाळत असताना योगेश घोरे यांनी सुतार यांचे काही कर्मचारी
आपल्या तपासकामी घेतलेत. बरे घेतले, पण त्यांची कुठलीही परवानगी तशी घेतली नाही किंवा त्यांना तसं सांगितलं सुद्धा नाही. प्रकरण नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात. या पोलीस ठाण्यात प्रफुल्ल ठाकरे नावाचा शिपाई आहे. हा शिपाई 2 दिवस घरी गेलाच नाही. त्यामुळं त्याच्या घरच्यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये तो मिसिंग झाल्याची तक्रार केली. आणि एक पोलीस कर्मचारी मिसिंग असणं म्हणजे ही एक पोलीस डिपार्टमेंटसाठी म्हणजे कान टवकारणारी किंवा तीच गोष्ट. त्यामुळं सदर पोलिसांनी वरिष्ठांकडे ही बाब वरिष्ठांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंद करत या ठाकरे याचा शोध घेण्याचं काम गुन्हे शाखे पथकाकडे दिलं. आता या पथकाने प्रफुल्ल ठाकरे याला तर शोधून काढलं. म्हणजे 2 दिवस जो पोलीस शिपाई बेपत्ता होता त्याला शोधून काढलं. त्यानंतर ह्या शिपाई सरळ जॉईंट सीपी यांच्याकडे गेला आणि त्याने पोलीस ठाण्यात त्याला कशा पद्धतीनं म्हणजे मारहाण झाली, त्याचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला, त्याला अपमानित करण्यात आलं, याविषयी त्यांनी आयुक्तांकडे तक्रार दिली. आता तक्रार दिली तर नेमकं हे प्रकरण काय हे जाणून घेण्यासाठी जॉईंट सीपी नवीनचंद्र रेड्डी यांनी हा तपास झोन 1चे जे उपायुक्त आहेत झा त्यांच्याकडे दिला आणि त्यांनी नंतर हे प्रकरण चौकशी करत धागेदोरे जोडण्यास सुरुवात केली. आता धागेदोरे इतके जोडले की अख्खं एक प्रकरण समोर आलं आणि तुम्ही आश्चर्य करा की छोटस एक प्रकरण म्हणजे ज्या एका छोट्या प्रकरणात खूप मोठं प्रकरण असं घडलं होतं आणि ती घटना उघडकीस जेव्हा आली तेव्हा सगळ्यांना म्हणजे आश्चर्याचा धक्का तर बसला. पण इतक्या दिवसापासून जो सायबर पोलीस स्टेशनचा वाद होता किंवा कारभार होता तो अक्षरशः चव्हाट्यावर आला आणि तडकाफडकी पोलीस आयुक्तांना यांसहित 9 कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करावं लागलं. कोणते प्रकरण होते जे प्रफुल्ल ठाकरे याला म्हणजे वरिष्ठ अधिकारी जे त्याचे वरिष्ठ अधिकारी आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक राणे यांनी मारहाण केली आणि एवढा मोठा जो आरोप लावला तो खरंच आरोप खरा होता की नाही हे पडताळून जेव्हा झा सरांनी बघितलं त्यानंतर हे आरोप तर खरे ठरले, पण त्यामागे बऱ्याच गोष्टींची उकल झाली. तर हा आरोप नेमके कशासाठी होते, कशा संदर्भात त्यांनी राणेंनी याला मारहाण केली आणि त्याचा मोबाईलही हिसकवला. एक जे प्रकरण आता मी पूर्वी सांगितलं 500 रुपयाचं म्हणजे फसवणुकीचं प्रकरण होतं, त्याचा तपास सुरू झाला होता आणि त्या तपासाचे जे काही CDRs होते किंवा जे काही पुरावे होते ते सगळे ऑलमोस्ट बरेच पुरावे प्रफुल्ल ठाकरे याच्या मोबाईलमध्ये होते आणि त्याचा बरं हे होते पण बऱ्याच काही अशा गोष्टी घडल्या होत्या या तपासादरम्यान ज्यामुळं राणे यांना थोडी भीती वाटत होती की हे पुरावे वरिष्ठांपर्यंत जर गेले तर बरंच काही पितळ उघडं पडू शकतं. आणि त्याच दरम्यान सकाळ वृत्तपत्राने काही आर्टिकल्स चालवले ज्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनचे जी प्रकरणं आहेत म्हणजे त्याचा कारभार जो आहे तो चव्हाट्यावर आणला. त्यामुळं राणे आणि वरिष्ठ अधिकारी जे आहे सुतार आणि घोळे यांना याच्याविषयी डाऊट आला की हे सगळे काही जे डाकू म्हणजे हा व्यक्ती जो आहे हा शिपाई जो आहे हा पत्रकारांना ही माहिती पुरवतो आहे हा संशय आल्यानेच त्यांनी याला राणे यांनी आपल्या केबिन मध्ये बोलवून घेतलं आणि याला शिवीगाळ केली, मारहाण केली आणि त्याचा मोबाईल सुद्धा हिसकावून घेतला. बरं आता हे नेमकं ह्या मोबाईल मध्ये होतं तरी असं काय, म्हणजे जसं पुरावे वगैरे होते ते मान्य, पण असे कुठले पुरावे होते
काय होतं हे, की ज्यामुळे यांना भीती वाटत होती, की आपलं काही पितळ उघडं पडेल. असं काय होतं? तेही बघूयात आता. तर याला मारहाण झाल्यानंतर हा अक्षरशः अपमानित झाला होता आणि अपमानित झाल्यानंतर तो हातात मोबाईल तर नव्हता त्यामुळं आणि अपमानित झाला. घरी जाऊन काही बोलू शकत नव्हता म्हणून त्याने काही एक न सांगता अ, दुसरीकडे पलायन केलं. म्हणजे तो बेपत्ताच झाला. 2 दिवस तो नव्हताच आणि इकडे मात्र आई-वडिलांनी त्याची शोधाशोध घेत पोलीस ठाणे गाठलं होतं. बरं, हे झालं. पण आता मूळ तपासाकडे जाऊयात, की जो ₹500 जो तपास होता. या तपास कामी जेव्हा तपास कामी जेव्हा ही पोलीस पथक लागलं होतं, त्यावेळेला सायबर पोलीस पथकाने 2 टीम तयार झाल्यात. एक मुंबईला गेली, तर दुसरी पुण्याला. कारण हा तपास करता बऱ्याच लोकांची काही नावं पुढे आली होती. ज्यात याचे धागेदोरे मुंबई पुण्यापर्यंत होते आणि मुंबई पुणेच नाही, तर पुढे दुबई आणि हवालाचे सुद्धा याच्यात संबंध असल्याच्या काही गोष्टी उघडकीस आल्या होत्या. आता एवढं असून सुद्धा अ, या पोलीस अधिकाऱ्यांनी बरीच गुप्तता पाळली आणि जो यामध्ये एक एकांश नावाचा जो बुकी आहे, जो पुण्यातला बडा आसामी म्हटलं जातं. त्याचे जेव्हा बँक डिटेल्स बघितले, त्याच्याकडे 40 असे अकाउंट होते, ज्यामध्ये 250 करोड ची देवाण-घेवाण झाल्याचे ते स्पष्ट दिसत होते. आता हा आसामी जो आहे, 250 करोड म्हणजे काही छोटी रक्कम नाही. तर ह्या व्यक्तीला गाठायचं आणि याला जर गाठलं तर बरंच काही फायदा होऊ शकतो, हे हे जाणून होते. त्यामुळं जेवढे चौकशीसाठी आले त्यांच्या काही लोकांच्या नोंदी घेतल्या, तर काहींच्या नोंदी घेतल्या नाहीत आणि काहींना तपास केला तर कोणी फरार आहेत किंवा काही तथ्य नाही किंवा काही आढळून आलं नाही, संशयास्पद काही आढळून आलं नाही, असं काहीतरी बनवाबनवी करून यांनी कागदोपत्री कुठल्याही नोंदी घेतल्या नाही. मात्र तपासासाठी पुणे आणि मुंबईला हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना न सांगता परस्पर निघून गेले. या दरम्यान एकांश एकांश जो हा बुकी आहे, याच्याशी परस्पर राणे जे आहे ते परस्पर इथून आपल्या पथकाला घेऊन निघाले पुण्याला आणि त्याच्याशी परस्पर भेट घेऊन त्यांनी सेटिंगच केली. अर्थात मोठी सेटिंग केली होती. प्रकारची डील केली. राणे यांनी एकांसोबत मोठी डील केली आणि ही छोटी-मोठी रक्कम नव्हती. 1-2 लाखाची रक्कम नव्हती, तर 7 करोड 7 करोडची डील केली. असं खात्रीवजा हे एका सूत्रानुसार मला माहिती मिळालेली आहे आणि त्यानुसारच मी हे तुम्हाला सांगते, की ही डील 1-2 लाखाची नाही, तर तब्बल 7 करोडची डील झाली होती आणि ही डील झाल्यामुळंच हे प्रकरण इथेच संपलं, असं त्यांनी जाहीर करत जी दुसरी टीम मुंबईला गेली होती, त्या मुंबईच्या टीमला सुद्धा कुठलीही प्रकारची कारवाई न करता परस्पर बोलावून घेतलं. बरं, हे दोन्ही म्हणजे दोन्ही पथकं, मुंबई पुण्याची पथकं नागपूरला आल्यानंतर यांनी बरीच सारवासारव केली आणि प्रकरण थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. प्रकरण थांबलं. पण जेव्हा ही डील झाली, तर ही डील काही एकामध्ये नव्हती. म्हणजे ह्या डीलचा पूर्ण पैसा जो काही मिळणार होता, तो कोणा एकाला नव्हता, तर यात विभागणी होणार होती. तर जेव्हा ही विभागणी होणार होती, त्यावेळेला विभागणीत हिस्सेवाटीवरनं ऑब्व्हियसली वाद झाले आणि हे वाद इतके चव्हाट्यावर आले, की नंतर अ, सगळं पितळ उघडं पडणार होतं आणि ही चर्चा हळूहळू तशी पोलीस स्टेशन बाहेर रंगायलाही लागली होती. ही बाब जेव्हा लक्षात आली, त्यानंतरच प्रफुल्ल ठाकरेला मारहाण सुद्धा झाली. त्याचा मोबाईल हिसकावला गेला आणि हे प्रकरण पोचलं थेट पोलीस आयुक्तांकडे आणि त्यानंतर तर जॉईंट सीपी यांनी हे प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि बरंच काही हे सगळं उघड झालं. आता या प्रकरणामध्ये बरं मग तात्काळ त्यानंतर पोलीस निरीक्षक जे सुतार आहेत, बळीराम सुतार, पोलीस निरीक्षक योगेश खारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जे आहे ते विजय राणे, हवालदार प्रफुल्ल ठाकरे,
जो याच्यामध्ये ज्याला मारहाण झाली, तक्रारदार पण होता नंतर तो, आणि त्यानंतर सतीश वाघ, श्रीकांत गोणेकर, सुनील चंगोले, अजय पवार, सौरभ हिवरकर असे 6 कर्मचारी आणि 3 पोलीस अधिकारी यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. आता या 9 जणांव्यतिरिक्तही आणखीन काही वसुलीबाज या सायबर पोलीस स्टेशनमध्ये असल्याचीही कुणकुण ऐकायला मिळत आहे. या निमित्तानं काही प्रश्न निर्माण होतात, इंटरेस्टिंग आहेत, आणि हे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे नाही, किंवा 1,00,000च्या आतमध्ये प्रकरण हाती घेतल्या जात नाही. तर मग 500 रुपयाचं प्रकरण, फसवणुकीचं प्रकरण हाती का घेतलं? आणि जर मताने, पोलीस उपायुक्त मताने यांना काही तथ्य वाटलं तर मग त्यांनी याचं गांभीर्य आणि या प्रकरणाकडे लक्ष का दिलं नाही, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोच. आणि दुसरं म्हणजे या सायबर पोलीस स्टेशनमध्ये एवढी मोठी जर डील होत असेल तर वरिष्ठाला याची कानोकाठ खबर का लागत नाही? हे खरंच विचार करण्यासारखी प्रश्न आहे, की कुठेतरी न पचण्यासारखी गोष्ट आहे आणि न समजण्यासारखी, बरं का. खरंच म्हणजे आश्चर्य वाटतं, अशा भ्रष्ट पोलिसांना तुम्ही पोलीस म्हणून घेता येईल का? आणि यांना अधिकार आहे का? हा पोलीस म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करा आणि सांगा.